फर्टिलायझेशन होईपर्यंत सगळ्यात पहिले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मॅच्युअर्ड होतील, त्याच्यामध्ये मग स्पोर आणि गॅमेट्स तयार होतात, त्याच्यानंतर फर्टिलायझेशन आणि सगळ्यात शेवटी मग सीड आणि फ्रूट फॉर्मेशन. तर अशी पूर्ण प्रोसेस तुम्हाला पाहायची आहे. तर त्यातला पहिला इव्हेंट आपण स्टार्ट करू, दॅट इज प्री फर्टिलायझेशन. प्रीचा अर्थ होतो बिफोर. आता फर्टिलायझेशनच्या अगोदर काय काय चेंजेस होतात, तर तुम्हाला सिम्पली मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टची माहिती घ्यायची आहे. एका पर्टिक्युलर फ्लॉवर मध्ये किंवा एखाद्या प्लांट मध्ये म्हणा, मेल आणि फिमेल ऑर्गनची सिस्टम कशी असतं, त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या सेल्स असतात त्याची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. सो मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इज कॉल्ड ॲज स्टेमेन. डायग्राम आपण काल पाहिली होती. ह्या ज्या दोन डायग्राम आहेत ह्या तुमच्या एनसीईआरटी मधल्या आहेत. ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला शक्यतो एनसीईआरटीच्या पुस्तकातले इमेजेस विचारतात, म्हणून मी इमेजेस त्यातली घेतली. तर पहा, एक टिपिकल अँथर अशा पद्धतीचा असतो आणि त्याच्यामध्ये 3 पार्ट आहेत. जो त्याचा स्टॉक असेल त्याला आपण म्हणतो असतो फिलामेंट. फिलामेंटच्या साह्यानं हा स्टेमेन कशाला अटॅच असेल, फ्लावरला. त्याच्यानंतर द सोलन पार्ट ऑफ दॅट स्टेमन इट इज कॉल्ड ॲज अँथर. असे 3 पार्ट करू आपण. इट इज मेड अप ऑफ अँथर. आता पहा, या अँथरच्या आतमध्ये जर आपण याचा थोडासा कट सेक्शन पाहिला तर तो तुम्हाला अशा पद्धतीचा दिसेल, बटरफ्लाय सारखा म्हटलं तरी चालेल. अँड कम्प्लीट अँथर इज मेड अप ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ दी लोब्स. त्याच्यामध्ये असे 4 राऊंडेड स्ट्रक्चर म्हणा किंवा त्याला आपण स्वेलिंग्स म्हणू शकतो. ठीक आहे. आणि प्रत्येक स्वेलिंगला तुम्हाला नाव द्यायचं आहे लोब. काय नाव द्यायचं आहे, लोब. मग एका अँथर मध्ये एकापेक्षा जास्त लोब्स असतात. मग या लोबला कनेक्ट करणारा एखादा कनेक्टिव्ह टिश्यू असेल. ही डायग्राम तुम्ही पाहू शकता. 3 डायमेन्शनल कट सेक्शन ऑफ द अँथर. म्हणजे अँथरला जर तुम्ही अशा पद्धतीने कट केलं तर तुम्हाला त्याच्या आतमध्ये असे 2 लोब दिसतात. पहा, तुम्हाला सर्व याच्यात लोब कोणते आणि काय आहे आमच्या काही लक्षात येत नाही. हा जो एवढा पोर्शन तुम्हाला दिसून आला हा वेगळ्या कलरचा, याला म्हणतात अँथर. हे बाकीचं जे आहे हे त्याच्यातलं हे फिलामेंट वगैरे खालचा पार्ट आहे. मग याच्यामध्ये इथून जर आपण या अँथरला असं डिवाइड केलं तर एक हा राईट साइडचा लोब झाला आणि हा लेफ्ट साइडचा. हे अशा पद्धतीचं काहीतरी असेल. राईट साइडचा एक लोब आणि लेफ्ट साइडचा, असे 2 लोब आहेत की नाही. तर या 2 लोबच्या मधात असतात कनेक्टिव्ह टिश्यू आणि त्याला नाव तुम्हाला द्यायचं आहे कनेक्टिव्ह. सो दिस इज युअर कनेक्टिव्ह. आणि जो फिलामेंटस पार्ट आहे, इलॉंगेटेड पार्ट आहे, इट इज नोन टू बी फिलामेंट. हे झाले एका स्टेमनचे 3 महत्वाचे पार्ट. ठीक आहे. अँथर, त्याच्यानंतर कनेक्टिव्ह आणि नंतर कोणता तर फिलामेंट. आता आपल्याला मेन कोणता पोर्शन पाहायचा आहे, ज्या ठिकाणी स्पोर तयार होतात. आता हे स्पोर मधात कसे काय आले, प्लांट मध्ये हे सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर असते. पहा की सगळ्यात पहिले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये काय बनायला पाहिजे, देअर शुड बी द स्पोर फॉर्मेशन. डायरेक्टली गॅमिट्स तयार होत नाहीत जसे ह्युमन बिंग मध्ये पाहतो आपण. एनिमल्स मध्ये मिओसिस घडेल अँड फॉर्म द रिप्रोडक्टिव्ह सेल, दॅट इज गॅमिट. इन केस ऑफ प्लांट, गॅमिटच्या अगोदरची स्टेप कोणती आहे, स्पोर, अँड देन इट विल ट्रान्सफॉर्म इनटू दी गॅमिट. म्हणजे तुम्हाला विचार यावर करावा लागेल की स्पोर काय आहे, स्पोर कुठे तयार होतात, मेल मध्ये कोणते स्पोर बनतात, फिमेल मध्ये कोणते स्पोर बनतात. मग या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये असा कोणता पार्ट आहे which is the portion among the stamen in which that spore form. तर तो पोर्शन कोणता आहे, अँथर. म्हणून आता समोरचा जो आपला प्रवास आहे या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये तो फक्त कशाशी रिलेटेड असेल, अँथर. मग या अँथरचं जर तुम्हाला लोकेशन माहित करायचं असेल तर तुम्ही हा 3D कट सेक्शन ऑब्झर्व करू शकता, किंवा डिटेल मध्ये जर तुम्हाला पाहायचं असेल तर या अँथरचा ट्रान्सवर्स सेक्शन घेतला जातो, कट सेक्शन. आता हा जो कट सेक्शन आहे हा फक्त तुम्हाला एक ब्रॉड लेवलला त्याची एक 3 डायमेन्शनल व्ह्यू, ऍक्च्युली लोब कसे असतात ते दाखवण्याकरता आहे. पण जर आपण इंटरनली पाहिला तर तुम्हाला असं दिसेल, दिस इज द टीएस ऑफ अँथर. पण आता अँथरच्या आतमध्ये स्ट्रक्चर पाहायच्या अगोदर त्यात काही कन्सेप्ट आहेत. पहा की अँथर हा अँजिओस्पर्म मध्ये कशा पद्धतीचा आहे, कोणत्या टाईपचा अँथर आहे, तुम्हाला हे पेपरमध्ये विचारतात.
राईट दी टाईप ऑफ अँथर प्रेझेंट इन दी मोस्ट ऑफ दी अँजिओस्पर्म. तर दोन मुद्दे लक्षात ठेवा याच्यामध्ये पहा. द अँथर इन फ्लॉवरिंग प्लांट मे बी मोनोथिकस अँड डायथिकस. जर समजा अँथर मध्ये कम्प्लीट अँथर मध्ये एकच लोब असेल, पूर्ण अँथर म्हणजे एकच लोब कन्सिडर केला, त्याला पार्टिशन नाही आहे, कोणत्या प्रकार त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं डिव्हिजन वगैरे झालेलं नाही आहे, एक कम्प्लीट अँथर नावाचा पार्ट आहे अँड इट इज मेड अ फिल्ड ऑफ द स्पोर, तर त्याला म्हणायचं तुम्हाला मोनोथिकस. पण हा जनरली अँजिओस्पर्म मध्ये आढळत नाही. मग कोणता आढळतो तर डायथिकस. याचा अर्थ होतो अँथर इज मेड अप ऑफ टू लोब्स, एक राईट साइडचा लोब आणि दुसरा लेफ्ट साइडचा लोब. लोब म्हणजे फुगलेला भाग, स्वेलिंग ऑफ द अँथर, इट इज कॉल्ड एज लोब. आणि म्हणून आपण याला म्हणू शकतो इट इज बायलोब्ड अँथर. ही डायग्राम पाहू शकता तुम्ही. सेंटर पासून इकडला जो पार्ट आहे याला एक लोब, उजव्या इकडला लेफ्ट साइडचा जो पार्ट असेल दुसरा लोब. सो टू लोब्स आर देअर, म्हणून त्याला म्हणतात डायथिकस. आफ्टर दॅट each lobe is made up of 4 rounded specific areas. आणि या एरियाच्या आतमध्ये पहा इथं लेबल केलेलं आहे मी पोलन ग्रेन. म्हणजे यू कॅन डायरेक्टली से दॅट within the each lobe there are 2 pollen sac. प्रत्येक लोब मध्ये काय आहे राउंडेड स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये प्रेझेंट राहतात काय पोलन सॅक. पोलन सॅक म्हणा किंवा त्यालाच म्हणतात पोलन चेंबर. नावातच आहे ना हो, पोलन सॅक म्हणजे काय, इट कंटेन द पोलन ग्रेन्स. लक्षात राहील. आणि ऍक्च्युली पोलन ग्रेनलाच नाव आहे मायक्रोस्पोर्स. हे आहे अँथरचं इंट्रोडक्शन, फक्त अजून आपण इंटरनली पाहिलेलं नाहीये. एकदा परत सांगतो. स्टेमेनचे 3 पार्ट, अँथर, कनेक्टिव्ह, फिलामेंट. अँथर हा त्याचा फंक्शनल पार्ट आहे, कारण त्याच्यामध्ये स्पोर्स तयार होतात. मग त्या अँथरचा जर आपण सेक्शन घेतला तर तुम्हाला तो असा मल्टी लोब दिसेल. मोस्ट ऑफ दी अँजिओस्पर्म मध्ये 2 लोब असतात, म्हणून त्याला आपण टू लोब, बायलोब किंवा डायथिकस म्हणू शकता. एका लोब मध्ये दोन अँथरला म्हणजे दोन पोलन ग्रेनला स्टोअर करणाऱ्या काही बॅग्स आहेत, चेंबर आहेत, त्याला पोलन सॅक किंवा पोलन चेंबर म्हणायचं आहे. पोलन ग्रेनला दुसरं नाव कोणतं मायक्रोस्पोर. मेल मध्ये असणारे फंक्शनल स्पोर त्याला मायक्रोस्पोर म्हणायचं आहे, बिकॉज दे आर स्मॉलर इन साईज. असेच फिमेल मध्ये मोठ्या साईजचे स्पोर असतात, त्याला मेगॅस्पोर म्हणायचं आहे. मायक्रोस्पोर मेल मध्ये, फिमेल मध्ये मेगॅस्पोर. तर म्हणून लक्षात ठेवा, मायक्रोस्पोर कंटेनिंग बॉडीज आर कॉल्ड एज पोलन सॅक, किंवा यालाच तुम्ही नाव देऊ शकता मायक्रोस्पोरेंजियम. ओके, सो दिस इज अबाउट द इंट्रोडक्टरी पार्ट ओनली. आता आपण पाहू याच्या आतमधले इंटरनल सेल्स कोणकोणते असतात. हा जो अँथरचा सेक्शन आहे, टीएस ऑफ अँथर, या प्रत्येक लोबचं स्ट्रक्चर, प्रत्येक अँथर सॅकचं जे स्ट्रक्चर आहे हे एकसारखंच राहील, त्याच्यात काही बदल होत नाही. म्हणून आपण काय करू, त्यातला एवढा जो सेक्शन आहे एक, हा एवढा सेक्शन मी या ठिकाणी फोकस करतो अशा पद्धतीने. पहा आता कोणकोणत्या प्रकारचे सेल असतात पहा. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ पोलन सॅक. म्हटल्यापेक्षा हा टीएस ऑफ अँथरच आहे, टीएस ऑफ अँथर. फक्त मी त्याला कम्प्लिटली ड्रॉ न करता त्यातला फक्त एक छोटासा सेगमेंट तुम्हाला दाखवून राहिलो की अशा पद्धतीचे सेल त्या ठिकाणी असतात. आता पहा, सेल वेगवेगळ्या प्रकारचे राहतात. द टीएस ऑफ अँथर कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट. पहिला असतो याच्यामध्ये अँथर वॉल, आणि दुसरा असतो पहा स्पोरोजिनस टिश्यू. आता हे कसे बनतात पहिले आपण डायग्रामॅटिकली पाहू, नंतर त्याला डिस्क्राइब करून सांगतो. अँथर वॉल इट इज 4 लेयर्ड. 4 प्रकारच्या लेयर असतात पहा. आउटर लेयर जी आहे, दिस इज द आउटर लेयर ऑफ अँथर and it is called as epidermis.
त्याच्यानंतर इट इज फॉलोड बाय elongated cells, layer of the elongated cells. या इलॉंगेटेड सेलच्या लेअरला नाव द्यायचं आहे एंडोथेशियम. टीएसवा पॅन्थरची डायग्राम महत्वाची आहे. हा असा एक लेसन लक्षात ठेवा रिप्रोडक्शनचा की ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त डायग्राम्स आहेत. ज्या व्यक्तीला डायग्रामच्या साह्यानं अभ्यास करायचा असेल त्यांनी हा लेसन परफेक्टच करा. याचा अर्थ बाकीच्यांनी सोडून द्यायचं होत नाही, पण शक्यतो डायग्रामच्या साह्यानं तुम्ही याचा अभ्यास चांगला करू शकता. तर सेकंड लेअर आपण ड्रॉ केली, त्याचं नाव आहे एंडोथेशियम. पहिले नाव माहित करून घ्या, देन वी विल सी द फंक्शन ऑफ इच. त्याच्यानंतर पहा, देर इज अ अनदर लेअर ऑफ 1 to 2 लेयर्स. त्याच्यानंतर एक लेअर आहे पहा, त्याच्यामध्ये 1 ते 2 सेलच्या अशा लेअर असतात. अँड दीज आर नोन ॲज द मिडल लेयर्स. आणि सगळ्यात शेवटची खालची जी लेअर आहे त्याला म्हणायचं तुम्हाला टपेटम. लोअर मोस्ट कोणती आहे? टॅपेटम. आणि या टॅपेटमच्या आतमध्ये काय असते तर इट कंटेन पोलन ग्रेन्स. दीज आर दी पोलन ग्रेन्स. अशा पद्धतीची भानगड आहे. पाहता कसं काय अँथर तयार होतो. सगळ्यात पहिले या अँथरला बनवणारी सेल कोणती आहे. सुरुवात आपण पाहत असतो पहा, प्लांट असो काय ॲनिमल, त्याच्यामध्ये डिव्हिजन नावाची प्रोसेस प्रॉमिनंट आहे. कोणत्याही प्रकारचा टिश्यू, कोणत्याही प्रकारचं स्ट्रक्चर बनवायचं असेल तर ते डिव्हिजन पासून सुरुवात होते. मग आता कोणत्या सेल पासून सुरुवात होते, कोणत्या सेलमध्ये डिव्हिजन घडते, हे फार महत्वाचं असेल. सो हिअर द कंप्लीट अँथर इज मेड अप ऑफ आर्किस्पोरियल सेल. नाव लक्षात ठेवा बा. अँथरला बनवणाऱ्या सेल कोणत्या आहेत? आर्किस्पोरियल. ह्या सेल काय करतात? दे आर डिव्हायडेड इनटू 2 टाइप ऑफ द सेल. याचं पहिलं डिव्हिजन घडते, 2 सेल बनवतात. मायटोसिस बोलवला आपण सध्या. एक आउटर सेल बनेल, एक इनर सेल बनेल. त्याच्यानंतर द आउटर सेल इट इज कॉल्ड एज प्रायमरी परायटल सेल. अँड जी इनर आहे त्याला म्हणतात स्पोरोजिनस सेल. नावातच येते. परायटलचा अर्थ काय होतो? सराउंडिंगला असणारी, कव्हरिंगला असणारी है ना, साईडला असणारी लेअर त्याला परायटल म्हणतात. म्हणजे या एका अँथर मध्ये ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, आउटर अँथर वॉल आणि त्याच्या आतमध्ये असणारा स्पोरोजिनस टिश्यू. अरे सोपंच आहे ना. स्पोरोजिनस म्हणजे स्पोरला तयार करणारा टिश्यू. आपल्याला हळूहळू एक एक स्टेप पाहायची आहे. सगळ्यात पहिले आपण स्टेमेन पाहिलं, नंतर अँथरचा स्ट्रक्चर पाहिलं, मग अँथर मध्ये स्पोर पाहू आपण, नंतर सगळ्यात शेवटी स्पोर पासून गॅमेट्स तयार होतील. संपलं मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. सिक्वेन्शियल इव्हेंट यू शुड नो, तरच तुम्हाला टॉपिक समजते. तर पहा, आर्किस्पोरियल नावाच्या सेल पासून 2 पेशी बनल्या, एक आहे परायटल, एक आहे स्पोरोजिनियस. या परायटल सेल पासून काय तयार होते तर इट मेक्स द अँथर वॉल. याच्यापासून काय तयार होईल? अँथर वॉल. आणि जी स्पोरोजिनस सेल आहे याच्यापासून तयार होत असतो स्पोरोजिनस टिश्यू. स्पोरोजिनस टिश्यू. आणि हाच आहे अँथर मधला मोस्ट फंक्शनल पार्ट. फंक्शनल टिश्यू म्हणू आपण, फंक्शनल टिश्यू. आणि हे बाकीचे काही फंक्शनल नाहीत असं नाही आहे, पण याचं मेन काम आहे स्पोरला बनवणं. ठीक आहे. आता अँथर वॉल कोणकोणती आहे तर अँथर वॉल इट इज मेड अप ऑफ 4 लेयर्स. विचारतात है ना, अँथर ची जी वॉल आहे त्याच्यामध्ये किती लेयर्स असतात, तो इट इज 4 लेयर. एपिडर्मिस, ज्या लेयर मध्ये फ्लॅटन्ड सेल असतील. ठीक आहे, याला फ्लॅट म्हणतो आपण. अशा टाइपच्या जर सेल याला फ्लॅटन्ड सेल म्हणायचं तुम्हाला. सो दिस इज कॉल्ड ॲज एपिडर्मिस. एपिडर्मिस आउटर आहे म्हणजे त्याचं मेन काम असेल प्रोटेक्शन.
इट इज फॉलोड बाय एपिडर्मिसच्या खालची जी लेअर आहे त्याला म्हणतात सब एपिडर्मल लेअर. एपिडर्मिसच्या खाली, सो सब एपिडर्मल लेअर कोणत्या सेल आहेत? इलॉन्गेटेड सेल्स आहेत. एंड इट इज कॉल्ड एज एंडोथेशियम. बड़े काम की चीज. एंडोथेशियम म्हणजे काय? तर इट इज हायग्रोस्कोपिक इन नेचर. ज्या सेलमध्ये ऍटमॉस्फिअर मधून मॉइश्चर ऍब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी राहील. परत एकदा सांगतो, द सेल विच हॅव कॅपॅसिटी टू ऍब्सॉर्ब मॉइश्चर फ्रॉम द ऍटमॉस्फिअर आर कॉल्ड एज हायग्रोस्कोपिक सेल. म्हणजे लक्षात ठेवा की जो आपण अँथर पाहला, या अँथरच्या ह्या सेल एंडोथेशियमच्या खूप सारा मॉइश्चर ऍब्सॉर्ब करतात. आतमध्ये जेवढं वॉटर डिपॉझिट होईल त्याच्यामध्ये तेवढ्या त्याच्यामध्ये प्रेशर क्रिएट होईल. टर्गर प्रेशर पाहिलाय आपण प्लांट वॉटर मध्ये. आणि त्या टर्गर प्रेशरमुळे काय होते? दॅट सेल फायनली बिकम बर्स्ट आउट. त्या फुटून जातात. आणि या फुटल्यामुळे ते कम्प्लीट प्रेशर कशावर क्रिएट होईल? या अँथरवर. म्हणजे शेवटी हा पूर्ण अँथरचा जो पार्ट आहे हा ब्रेकडाऊन होईल. ब्रेकडाऊन म्हटल्यापेक्षा त्याला आपण रप्चरिंग ऑफ द अँथर म्हणू. अँड दिस रप्चरिंग इज कॉल्ड एज डेहिसन्स ऑफ अँथर. लक्षात ठेवचा शब्द. जेव्हा जेव्हा अँथर डेहिस होईल, रप्चर्ड होईल, बर्स्ट होईल, तेव्हा त्याच्या आतमध्ये असणारे हे जे पोलन ग्रेन आहे हे ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज होतात. त्या पोलन ग्रेनचं समोर काय करता? स्पोर रिलीज होणार. त्या स्पोरला दुसरं नाव काय? पोलन ग्रेन. आणि पोलन ग्रेन हे फ्लावर टू फ्लावर ट्रान्सफर होत असतात. त्याला पॉलिनेशन म्हणतो आपण. प्लांट मधली सगळ्यात महत्वाची प्रोसेस जर कोणती असेल ज्याच्यामुळे प्लांट मध्ये व्हेरायटीज होतात, तयार होतात, नवीन नवीन स्पीशीज बनतात, ती प्रोसेस कोणती आहे माहिती आहे काय? पॉलिनेशन. तर लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा अँथर रप्चर्ड होईल ते पोलन ग्रेनला रिलीज करेल. हे पोलन ग्रेन दुसऱ्या एखाद्या फ्लावर करून काय होतात? डिपॉझिट होतात. फ्यूज नंतर होईल. फ्यूज काय होते तेव्हा समजा कन्सेप्ट एकदम समोर येईल. तर ठीक आहे, पाहू आपण आता वन बाय वन. So what do you mean by the dehiscence of anther? It is the rupturing of the anther due to pressure created by endothecium. आणि नंतर 2 ते 3 लेअर कशाचे असतील? 1 ते 2 लेअर कशाचे असतील? मिडल लेअर. मिडल लेअरच्या नंतर काय आहे? टपेटम. ही जी टपेटम नावाची लेअर आहे याला म्हणतात न्यूट्रिटिव्ह लेअर. म्हणजे पोलन ग्रेन जे आहेत, डेव्हलपिंग पोलन ग्रेन कसे बनतात तेही पाहायचं आहे तुम्हाला. पण त्या पोलन ग्रेनला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं, फूड मटेरियल प्रोव्हाइड करणं हे कोणाचं काम राहील? टॅपेटम. हेन्स इट इज कॉल्ड एज न्यूट्रिटिव्ह लेअर. आणि टपेटम लेअर आणि आतमध्ये असणारे हे पोलन ग्रेन, हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं हा गोल्या, याला ऍक्च्युअली मध्ये काय म्हणतात? तर दिस इज कॉल्ड एज पोलन सेट. हे आपण जे ड्रॉ केलं म्हणजे कम्प्लीट अँथर वेगळा, त्याच्या आतमध्ये असणारा पोलन चेंबर वेगळा. जिथं पोलन ग्रेन आहे तेवढा एरिया त्याला म्हणायचं आहे पोलन सॅक. आणि तेच तर स्पोरोजिनस टिश्यू आहे ना. हो, हे स्पोरोजिनस टिश्यू आहेत. सध्या इथे पोलन ग्रेन नाही आहेत सपोज, मग आतमध्ये सेल तर असतील का नाही? हे जर स्ट्रक्चर बनलं तर हे कम्प्लीट स्ट्रक्चर म्हणजे स्पोरोजिनस टिश्यू आहे. आणि आतमध्ये नंतर कधी काय बनतील? पोलन ग्रेन. आता हे पोलन ग्रेन कसे बनतात ते आपण पाहू समोर. सो इन दिस वे TS of the anther consists of two part, anther wall and the sporogenous tissue. आता समोर पाहू आपण की स्पोर कसे तयार होतात, मायक्रोस्पोर, आणि या स्पोरोजिनस टिश्यूचं फंक्शन काय असते. स्ट्रक्चर ऑफ अँथरच्या नंतर तुम्हाला पाहायचं आहे प्रोसेस ऑफ स्पोरोजेनेसिस. आणि मेल रिप्रोडक्शन साठी जर आपण शब्द वापरतो तर पर्टिक्युलरली याला म्हणतात मायक्रोस्पोरोजेनेसिस. काय कठीण आहे हो? जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन. द प्रोसेस इन विच मायक्रोस्पोर आर फॉर्म. आता ही अर्धवटच डेफिनेशन आहे, पहिले आपण समजून घेऊ, नंतर आपण डेफिनेशन क्लिअर करू. आपल्याकडे काय आहे? सध्या पोलन ग्रेन्स नाही आहेत.
म्हणजे सध्या स्पोरोजिनस नावाचे टिश्यू आहे. हा जो कम्प्लीट अँथर सॅकचा पार्ट आहे, पोलन सॅक किंवा अँथर सॅक, याला एक दुसरं नाव देऊ आपण, मायक्रोस्पोरेंजियम नाव देऊ आपण त्याला, किंवा अँथर सॅक, किंवा यालाच म्हणतात पोलन सॅक किंवा पोलन चेंबर. नाव लक्षात ठेवा बा. मायक्रोस्पोरला तयार करणारे टिश्यू म्हणजेच मायक्रोस्पोरेंजियम. कोणते टिश्यू याच्यामध्ये प्रेझेंट असतात, तर इट इज मेड अप ऑफ स्पोरोजिनस टिश्यू. जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल कुठं स्पोर म्हणजे काय, स्पोरेंजियम काय, तर पटकन तुम्ही ते विचारा. कारण कसं असते, यात मेलचा रिप्रोडक्टिव्ह पार्ट समजला की असाच फिमेल मध्ये पण राहील. इथं प्रत्येक ठिकाणी मायक्रो मायक्रो शब्द आहेत, तर मेगा 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 शब्द येईल. तर हा जो स्पोरोजिनस टिश्यू आहे हा कम्प्लिटली डिप्लॉइड असते बघा. तसंही आपल्या माहिती करता अँजिओस्पर्म मध्ये कम्प्लीट प्लांट बॉडी जी आहे, दॅट प्लांट बॉडी इज स्पोरोफाइट. आणि स्पोरोफाइट हा कसा आहे अँजिओस्पर्म मध्ये डिप्लॉइड असतो. तर स्पोरोजिनस टिश्यू डिप्लॉइड आहे, मग याच्यामधल्या सगळ्या सेल सुद्धा डिप्लॉइड असतील. तर आपण त्या सेलला नाव देऊ, इट कंटेन द सेल कॉल्ड एज मायक्रोस्पोर. मदर सेल हे सुद्धा कशी असेल, डिप्लॉइड. मायक्रोस्पोरला दुसरं नाव काय, पोलन ग्रे. म्हणून मदर सेलला पण दुसरं नाव देऊ आपण, मायक्रोस्पोर मदर सेल किंवा पोलन ग्रेन मदर सेल. इन शॉर्ट इट इज दे आर कॉल्ड एज एमएमसी किंवा पीजीएमसी. आणि ह्या ज्या सेल आहेत ह्या पॅरेंटल सेल आहेत, सो दॅट सेल आर ऑलवेज डिप्लॉइड वन. आता काय डिप्लॉइड सेल मध्ये मिओसिस घडेल ना, दिस सेल अंडरगो मिओसिस. एका पॅरेंट सेल मध्ये जर समजा मिओसिस घडलं तर किती डॉटर सेल तयार, एक मिओसिस जर घडलं त्याच्यापासून 4 डॉटर सेल बनतात पहा. आणि मिओसिस नंतर हॅप्लॉइड सेल बनतात, म्हणून इट प्रोड्युसेस 4 हॅप्लॉइड मायक्रोस्पोर्स किंवा याला म्हणतो आपण हॅप्लॉइड सेल. आलं का लक्षात. वन मिओसिस फॉर्म हाऊ मेनी मायक्रोस्पोर, 4 मायक्रोस्पोर. म्हणजे परत परत यासाठी सांगून राहिलो कारण याच्यावर क्वेश्चन हमखास येतात. 4 पोलन ग्रेन तयार झाले, आणि हेच कारण आहे की आपण जेव्हा एक अँथर सॅक ड्रॉ करतो त्याच्यामध्ये आपण 4 पोलन ग्रेन्स ड्रॉ करतो. तुम्ही 10 पण काढू शकता, पण जनरली 4 काढल्याचं लक्षात येऊन जाते. आणि एकेका पोलन ग्रेन मध्ये ह्या अशा पद्धतीचं आर्किटेक्चर असते. जर आपण सिंगल पोलन ग्रेन पाहिला, स्ट्रक्चर ऑफ वन पोलन ग्रेन किंवा मायक्रोस्पोर, तर एकदम सिंपल. जशी या प्लांट मधली एखादी सेल असेल तसा हा मायक्रोस्पोर असतो. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अ मायक्रोस्पोर. काय काय प्रेझेंट आहे, इट कंटेन द न्यूक्लियस अँड सराउंडेड बाय सायटोप्लाझम. आता पहा परत, या पोलन ग्रेनच्या ज्या लेअर आहेत म्हणजे जी कव्हरिंग आहे, प्लांटची सेल आहे म्हणजे त्याच्यामध्ये आउटर लेअर सेल वॉल असेल, ती सेल वॉल डबल लेअर आहे, आउटर आणि इनर लेअर. आउटर वॉल जी आहे त्याला म्हणतात एक्झाईन, इनर वॉल जी आहे त्याला म्हणतात इंटाईन. आउटर लेअर जी आहे इट इज व्हेरी व्हेरी थिक and it is made up of the hard material called as sporopollenin. आउटर लेअर मधला केमिकलचं नाव लक्षात ठेवा एक मार्कासाठी, स्पोरोपोलेनिन. पोलन ग्रेनच्या आउटर लेअर मध्ये असणारा सबस्टन्स, ज्याचं काम असतं प्रोटेक्शन, आणि दुसरं आहे इट अवॉइड डिकम्पोजिशन. म्हणजे हा जो प्रोडक्ट आहे पहा, इट इज नॉन बायोडिग्रेडेबल. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या केमिकलमुळे हा डिग्रेड होत नाही, हा ऍज इट इज राहतो. मग याचा फायदा काय, की याचा फायदा हा आहे की पोलन ग्रेन कॅन बी फॉसिलाइज्ड. इव्होल्युशन मध्ये फॉसिलचा टॉपिक सांगितलं होतं मी तुम्हाला. आपल्या बॉडीमध्ये बोन्स हजारो वर्षापर्यंत राहू शकतात, ठीक आहे, जर त्याचं डिकम्पोजिशन घडलं नाही तर.
आणि त्याचे फॉसिल्स पण तयार होतात. एखादा पूर्ण स्ट्रक्चर तसाच्या तसं आढळलं त्यालाही फॉसिल म्हणतात, किंवा त्याचं इम्प्रेशन असेल त्यालाही फॉसिल म्हणतात. तर पोलर ग्रेन सुद्धा काही काळापर्यंत जगतात, कारण ते डिग्रेड होत नाहीत. कशामुळे? ड्यू टू स्पोरोपोलेनिक. तुम्ही एखाद्या म्युझियम मध्ये पोलर ग्रेनला ठेवू शकता वेगवेगळ्या प्लांटच्या, आणि त्याच्यावर रिसर्च करू शकता 12वी नंतर. तर आउटर लेअर झाली, त्याच्यानंतर इंटाईन, त्याच्यामध्ये सेल्युलोज, पेक्टिन असे सबस्टन्स प्रेझेंट राहतात, जे कोणत्याही प्लांटच्या सेलॉन मध्ये राहतील. त्याच्यानंतर न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम. सो दिस इज अबाउट स्ट्रक्चर ऑफ सिंगल पोलन ग्रेन किंवा सिंगल मायक्रोस्पोर. तर पहा आता एकदा परत पूर्ण जेनेसिसच्या प्रोसेसला एकदा पहा, आणि आपण ते डेफिनेशन कंप्लीट करू. जे पोलन ग्रेन बनले ते हे प्लॉइड आहेत. तर डायरेक्ट तुम्ही लिहू शकता, पहा, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. हा सिक्वेन्स समजला की पूर्ण चॅप्टर तुम्हाला, म्हणजे ऍटलीस्ट अर्धा चॅप्टर तरी तुम्हाला सोपा जाईल. त्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये काय असतात तर पहा, स्पोरॅन्जियम जे असतात डिप्लॉइड. स्पोरॅन्जियमच्या अंतर एक प्रोसेस घडते, त्याला म्हणतो आपण मिओसिस. मिओसिस नंतर काय तयार होतात? स्पोर. स्पोर हेप्लॉइड असतील. फॉर्मेशन ऑफ स्पोर आहे म्हणून त्याला मी नाव देतो स्पोरोजेनेसिस. लक्षात राहील, मिओसिसलाच म्हणतात स्पोरोजेनेसिस. हा एक क्वेश्चन तयार होतो पहा, की व्हेअर डज मिओसिस टेक्स प्लेस इन द एंजियोस्पर्म. म्हणजे पूर्ण चॅप्टर झाल्यावरचा क्वेश्चन आहे. तुम्हाला असं जर विचारलं तर तुम्हाला हे लिहावं लागते की मिओसिस प्लांट मध्ये केव्हा केव्हा घडते, तर ड्युरिंग द स्पोरोजेनेसिस इन केस ऑफ मेल अँड फिमेल, आणि त्याचं डिस्क्रिप्शन. तर यांनी स्पोर बनवले, ज्याला आपण हेप्लॉइड म्हटलं. इथपर्यंतचा पार्ट आजच पाहिला. आता नंतरच्या लेक्चरमध्ये काय येईल, या स्पोर मध्ये घडते पहा. एक वेळ आता मिओसिस घडला, आता मिओसिस रिपीट होणार नाही. आता जर डिव्हिजन करायचं असेल सेलला, तर ते डिव्हिजन कोणतं राहील? मायटोसिस. तर या स्पोर मध्ये घडते विद्यार्थी मित्रांनो मायटोसिस, आणि मग कुठं तयार होत असतात? गॅमिटोफाइट. गॅमिटोफाइट, फाइट म्हणजे प्लांटची बॉडी. अशी प्लांटची बॉडी ज्या ठिकाणी गॅमिट्स बनतात त्याला गॅमिटोफाइट म्हणायचं आहे. अशी प्लांटची बॉडी जिथं स्पोर तयार होतात त्याला स्पोरेंजियम म्हणायचं आहे. पहिले स्पोर बनले म्हणून स्पोरेंजियम पासून सुरुवात केली, नंतर गॅमिट्स बनतील मग आपण गॅमिटोफाइट पासून सुरुवात करू. आणि या गॅमिटोफाइटच्या आतमध्ये मग काय असतील? गॅमिट्स. आणि मग कुठं ते काय होतील? फ्यूज. तर हा एक सिक्वेन्स फार 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 महत्वाचा, लक्षात ठेवा पा. ठीक आहे, बाकीचं आपण आता उद्याला पाहू.